जरी जागा कमी पडते तरी मेमरी कार्डच्या अभावी आपल्याला फेसबुक आणि यूट्यूबची मदत घ्यावी लागते. ओके, तर मग हा विचार बघा असा आहे, हा 7 क्रमांकाचा आहे मुद्दा आणि मी स्वतः शरद हरिभाऊ कटारे, तिरंगा विश्व जे आज आपण सर्व देश पृथ्वीवासी आपली प्लॅनेट वाचविणे हाच मुख्य उद्देश आहे. ती पृथ्वी स्वच्छ, सुंदर, सदाहरित, निसर्गयुक्त, सप्त अंबरयुक्त म्हणजे तपांबर, ओझोनांबर युक्त अशी 7 अंबरे. ती 7 अंबरे शास्त्रात पण आहे रंभो, बऱ्याच शास्त्रात त्यांचा उल्लेख आहे. म्हणून ऋषी मुनी जे आपल्याला दर्शन झाले ते अलर्ट आहे, दक्षिण अलर्ट आहे तो, की पृथ्वीवरच्या प्राण्यांनो म्हणजे माकड प्राण्यांनो सावध राहा. एरवी माकडाचं काय असतं ना भाऊ, की ते एकाने गेलं का दुसरं तसंच करतं बरं. आता ह्या स्त्रियांच्या कोण आहेत, स्त्रियांना हे सगळं जास्त माहिती असतं, टीचर लोकांना, आणि ते कधी आपल्या कानात कुजबुजल्यामुळे हे आपण तुम्हाला सांगत आहे. कसं तर प्लॅनेट वाचवणे, 7 अंबरं वाचवणे, 7 आसऱ्या आईंचा उद्देश असेल. म्हणूनच हा आपण खटाटोप मांडलेला आहे. स्वतः स्वच्छ नद्या, नाले, स्वच्छ परिसर, कवच घट्ट करायचं आहे पृथ्वीचं. परिसर स्वच्छ, केमिकल रहित, प्लास्टिक रहित असं ग्रहगोल बनवायचं आपल्याला. आता ग्रहगोल राखू जोखो बालक लेकरांनो, पृथ्वी मुलांनो. आता तुम्ही बोलाल इथून घेतली येथेची खर्च केली, मग पृथ्वी भले बचाव योजना काढली तर सुटे भाग कधी उपायकारक ठरतात. पेट्रोल खडक पेट्रा तयार झाला, भूगर्भात ज्वालामाली जीवाश्म गाडून पेट्रा खडकात ग्रीस, पेट्रोल, डिझेल एकत्र तयार होते. तरी नंतर सुट्टी झाली की कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असे गरम द्रव्य तयार होतात, पॉयझनस. आणि तुम्हाला माहिती आहे कार्बन मोनॉक्साईड घातक आहे, मग विषारी ठरतो. नष्टभ्रष्ट केली मानव विसराळू माकड प्राण्यांनो, हा सुधारयोग आणल्या तुम्हा राखण्या जोखण्या वरा अवतारपूर्वी माझा बाळांनो, बाप विष्णू तुम्हा पोशिंदा मी प्रत्येक अवतारी तारिले तुम्हा लाडक्यांनो. बरं, तर असं हे लिहिलं आहे रामभाई. बरोबर.